मी देखील फार मोठ्या शहरातून आलो नाही. माझं गावही तालुक्याचं गाव होतं. त्याच्यानंतर मी नागपुरात आलो विद्यार्थी दशेमध्ये, नंतर पत्रकारितेत आलो. फार लवकर पत्रकारिता करण्याची संधी मिळाली 1990मध्येच. माझ्या 20-22व्या वर्षी संधी मिळाली. आज जे काही महाराष्ट्राचं सगळं गढूळ वातावरण आहे, या गढूळ वातावरणामध्ये जे जातीपातीचे संघर्ष आपण पाहतो आहे, मला असं वाटतं मी 32 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये एवढे ताणतणाव कधी अनुभवले नाहीत. 32 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन झालं तेवढं मी बघितलं नाही. कधी कधी प्रामाणिकपणे सांगतो, मंत्रालयात गेल्यानंतर अस्वस्थता येते की आपण कुठल्या एखाद्या महाराष्ट्राच्या पवित्र मंदिरात काम करतो लोकशाहीच्या, की भ्रष्टाचाराच्या सगळ्यात मोठ्या अड्ड्यात काम करतो. वेदना होतात. आता त्या वेदनांवर मलम लावायचा तर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपण स्वच्छ राहणे आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचा आग्रह धरणे. आपल्या बातम्यांमधून, आपल्या लेखांमधून आणि आपल्या सार्वजनिक वर्तनामधून देखील ते करण्याचा सदैव प्रयत्न करतो. सोलापूर हे नागपूर नंतरचं माझं मी दुसरं घर समजतो. एवढे माझे सोलापुरात मित्र आहेत, एवढे माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि त्यांना माझ्याविषयी विलक्षण आत्मीयता आहे. मी आता 15 नावं इथेच घेऊ शकतो, इथलेच लोकांची. इतकी त्यांना विलक्षण माझ्याबद्दल आत्मीयता आहे की त्यांना असं वाटते आपला एक हक्काचा माणूस आहे. आणि मलाही असं वाटतं की अरे मी केव्हाही त्यांना फोन करून म्हणू शकतो, काय अगदी खाजगी त्यांच्याशी बोलू शकतो, वैयक्तिक बोलू शकतो. हे जे आपलेपण आहे हे सोलापूरच्या पत्रकारांनी मला दिलेलं आहे. हे सोलापूरच्या पत्रकारांनी माझ्यावर केलेले उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने नेहमी करत राहील असं मी शब्द आपल्याला देतो. माझा सत्कार आपण केला, मला बोलावलं, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्या साक्षात आपल्याला भेटण्यासाठी आले. ही भूमिका आहे ती स्पष्ट आपण सांगितली की जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी देणारं सरकार आहे, पण ते काढून देणारा माणूस लागतो, तो तुमच्या बाजूने आहे. आणि म्हणून आपण तोही शब्द अतिशय ओपनली दिलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मजल्यावर जाता येतं तिथं जाऊन सोलापूरसाठी न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून व्हावं एवढीच अपेक्षा आहे करतो. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटला जाऊन आला आहे. त्यांचा आशीर्वाद, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला आहे. त्यांच्याच या शुभतीने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाच्या वतीनं, माझ्या वतीनं, संचारच्या वतीनं आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि पत्रकारांसाठी अशाच पद्धतीनं काम होत राहो अशी शुभकामना देऊन माझे 2 शब्द सांगतो.